कांद्यापासून वाढण्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल आपण सर्वांनी सध्या थंबनेलमध्ये पाहितला व जो सवाल आपण सर्वांनी सध्या टायटलमध्ये वाचलाय, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय, जो सवाल आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय की अखेर 30 एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा महत्त्वाचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर पण करा। ज्या कास्तकार बांधवांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव त्यांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सुद्धा सध्या उपस्थित झालाय। ज्या सवालाच्या अनुसार आता 30 एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं आता उत्तर प्राप्त करूयात की अखेर 30 एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा दर। जर आपण सर्वांनी सध्या बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी ती दर पातळी सध्याच्या कंडिशनला 5,200 रुपये प्रति क्विंटल पासून 5,500 रुपये प्रति क्विंटल आहे। जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या 2 दिवसात सोयाबीनच्या दरात 50 ते 100 रुपयांची तेजी ही आली आहे। मग आलेली ही तेजी 30 एप्रिलपर्यंत कायम राहणार का? 30 एप्रिलपर्यंत कोणकोणत्या घडामोडींचा सोयाबीनच्या दरावरती परिणाम होणार आणि या परिणामामुळे 30 एप्रिलपर्यंत जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा दर? चला या सर्व प्रश्नांची उत्तरे आता प्राप्त करून घेऊया। सर्वात प्रथम इथून 30 एप्रिलपर्यंत कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात। तर बघा मित्रांनो, अमेरिका, इराण, इस्रायल हा संघर्ष जो आहे तो 30 एप्रिलपर्यंत आता कायम राहतो अथवा नाही हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। जर संघर्ष कायम राहिला तर यामुळे कच्च्या तेलाचे भाव हे त्या ठिकाणी तेजीत राहतील, ज्यामुळे खाद्यतेलाचे भाव तेजीत राहतील, ज्यामुळे सोयाबीनच्या भावाला आधार मिळेल। आणि जर संघर्ष समाप्त झाला तर एक 50 ते 100 रुपयांची घसरण सोयाबीनच्या दरात अपेक्षित आहे, पण याची शक्यता फार कमी आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की 15 एप्रिलपर्यंत सुपर अल्निनोबद्दल स्पष्टता येणार आहे आणि त्याचबरोबर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री मागच्या वर्षीच्या तुलनेत सध्या या कंडिशनला आपल्याला 30 ते 40% घटताना दिसली आहे। तर याचा सकारात्मक परिणाम कुठेतरी आपल्याला 30 एप्रिलपर्यंत होताना दिसणार आहे। आता सुपर अल्निनोबद्दल स्पष्टता झाली आणि 15 एप्रिलपर्यंत शिक्कामोर्तब जर झाला तर या ठिकाणी व्यापारी आणि स्टॉकिस्ट भविष्याकडे बघून 15 एप्रिलनंतर सोयाबीनची खरेदी प्रचंड प्रमाणात करतील। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की सोयाबीनची आवक अगोदरच कमी आहे, पण ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक आहे त्यांना वाटणार की भविष्यात भाव फार वाढणार म्हणून ते विक्री करणार नाही। म्हणजे 15 एप्रिलनंतर सोयाबीनची या ठिकाणी मागणी वाढणार आणि विक्रीही घटणार, ज्यामुळे सोयाबीनच्या दराला तेजी प्राप्त होणार आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव इथून आपल्याला 30 एप्रिलपर्यंत 200 ते 300 ची तेजी दाखवणार आणि या तेजी सोयाबीनची दर पातळी 5,400 ते 5,700च्या दरम्यान सुद्धा पोहोचताना दिसू शकते। पण अशा परिस्थितीमध्ये मग आपण सोयाबीनची विक्री ही कधी करायची? तर तुम्हाला माझा सल्ला आहे की आता आर्थिक गरज पाहून आपण या ठिकाणी सोयाबीन विक्रीचं नियोजन करायला हवं। 6,000च्या आसपास दर हे जाणार आहेत, पण त्यासाठी आपल्याला आणखीन 1 ते 1.5 महिना वाट बघावी लागेल। शेवटी आपल्याला पैशात सोंग करता येत नाही, त्यानुसार या तेजीत आपण सोयाबीन विक्री करण्याचा विचार करू शकता। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनची दर पातळी ही कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा,
चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयला मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.